गुड मॉर्निंग अँडी बाबा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सागा या तिबेटियन गावामधून. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा आणि आपल्या मित्रांसोबत फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. आम्ही काल रात्री पोहोचलो होतो सागा येथे. थंडी आज सकाळी 2 डिग्री वगैरे असेल. काल रात्री थोडंसं एका मॅडमला थोडासा त्रास चालू झाला होता म्हणून काल रेकॉर्डिंग करू नाही शकलो. त्यांना थोडंसं ऑक्सिजन दिलं. वॉमिटिंगचा त्रास होत होता. तुम्ही सागा सिटी बघू शकतात. समुद्र सपाटीपासून आपण जवळपास 4,500 फुटावर आहोत, 400-600. त्याच्यामुळे इथे आल्यानंतर लोकांना ऑक्सिजनचा त्रास होतो. आणि हे आपलं असं मोठं भव्य दिव्य असं हॉटेल. यांची पुढची लॉबी अजून रेडी झालेली नाही आहे. मधली लॉबी रेडी झाली आहे. भरपूर रूम आहेत. सगळा आपला अख्खा ग्रुप, जवळपास आपल्याला 50 रूम लागतात. तर सगळा ग्रुप इथे स्टे केला होता. हे आहे हॉटेलचं एंट्रन्स. गाड्या सगळ्या गाड्यामध्येच पार्क होत्या. ट्रक पण आपला मध्येच पार्क होता. ह्या 5 गाड्या आपल्या या साईडला पार्क आहेत. हे आपलं असं सगळं सामान किचनचं आणि सगळ्यांचं बॅगा अशा इकडून जातात. ब्रेकफास्ट केलं? ओके. आता ब्रेकफास्ट केलंच ना? हां. आता काही जास्त हे वाटत नाही आहे ना? बॅगा आम्ही त्याच्यासाठी सांगतो की व्हॅल्युएबल जे फुटणारं असतं ते काही आणू नका. ते तुझ्याकडेच आहे देऊन टाक. हे हॉटेलचं लॉबी, छान अशी लॉबी आहे. काल आम्ही मीटिंग घेतली होती. ही मॉनेस्ट्री इथली. ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस पुढच्या ऑगस्ट ग्रुपमध्ये आपण हे नक्की करूयात. काल मीटिंग घेतली होती त्यावेळेस इकडे आपण मीटिंग घेतली होती. भरपूर आहे जागा बसायला. छान हॉटेल आहे. लोकांना त्रास होतोय. हाय गीतू, ऑल ओके? मस्त. कुठे ऑल ओके ना? काही त्रास डोकं वगैरे? ठीक आहे. दुखायला पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही. ओके. ग्रुप आलेले आहेत. फोटोशूट चालू आहे. आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस, कारण की आज पहिल्यांदा कैलास पर्वताचं दर्शन होऊ शकतं. त्याच्यामुळे सगळे एक्सायटेड आहेत. मानसरोवरला आज जाणार आहोत. मानसरोवरची प्रदक्षिणा होणार आहे. मानसरोवरमध्ये आपलं रुद्राक्ष वगैरे घेतले आहेत ते प्युअर करून घेणार आहोत. जल भरून घेणार आहोत. त्याच्यामुळे आज सगळे एक्सायटेड आहेत. थंडी भरपूर आहे. आपल्याला आज 5000चे 4 ते 5 पासेस क्रॉस करायचे आहेत. त्याच्यामुळे थोडासा त्रास होतो. सगळ्या गोष्टी अनसर्टन असतात. त्याच्यामुळे आपल्याला इथे 2 दिवस मुक्काम नाही करता आला. नाही तर जनरली आता गव्हर्नमेंटने सांगितलं आहे की सागाला 2 दिवस मुक्काम करा. तर ते जमलं नाही आहे कारण की आता टाईम कन्स्टंट आहे. सगळ्या ग्रुपचा मागे पुढे होत आहे. बघूयात आता. पण सगळे आता ओके आहेत. काही जणांचं थोडंसं दुखतं आहे, पण ते साहजिक आहे. हाईटची कुणाला सवय नसते, त्याच्यामुळे तेवढं चालून जातं. बाकीच्या विचारात काकू ओके? आज दर्शन होऊ शकेल आपल्याला पहिल्यांदा. मानसरोवरचं नाही, कैलासचं सुद्धा होऊ शकतं. येस, जर क्लिअर वेदर असेल तर कैलासचं दर्शन होऊ शकतं आज. नितीनची गाडी कुठली आहे? सांग काय होत आहे? ऑल ओके? सगळं ओके? डोकं वगैरे जड? काही नाही. काही नाही. छान आहे. ओके. कॉफी घेतलेली आहे. आता आम्ही निघालेलो आहोत. ओके. हे कॉफी मिळाली का? पॅक. गणपती बाप्पा
मंगल मूर्ती हर हर किती सुंदर एरिया आहे बघा. वॉशरूम साठी ब्रेक घेतला होता. खूप सुंदर एरिया आहे. काय दिसते गाडी. आहा खूपच सुंदर. हॅलो. हवा जास्त असते त्याच्यामुळे थंडी वाजते. एरवी अशी थंडी नाही आहे, हवेमुळेच गार लागतं. खूप सुंदर एरिया आहे. वॉशरूमसाठी थांबलो आहेत आत्ता. सगळ्यांना डायमॉक्स दिली. सकाळचे 9:30 वाजले आहेत. आज थोडासा प्रवास जास्त आहे. एक 3-4 वाजतील आपल्याला मानसरोवरला पोहोचू तोपर्यंत. रस्ता बघा. ओके. असे आपण सागा ते मानसरोवर ज्यावेळेस जातो त्यावेळेस असे 5 माउंटेन पासेस क्रॉस करतो. याची हाईट जी आहे ती 5000 मीटर्सच्या अबव आहे. हा जो आहे याची हाईट इथे दिसेल आपल्याला 4920 मीटर्स याची हाईट आहे. हाय अल्टिट्यूड माउंटेन पास. इथे सगळे प्रेयर फ्लॅग वगैरे लावलेले असतात. या साईडला बघा किती छान दिसतंय आता. डोंगर म्हणजे इथे काही एकही झाड नाही आहे डोंगरांवर. आणि एकदम असे हटके दिसतात तिकडून. किती छान दिसतं वरतून लँडस्केप. ऊन चालू आहे, सावली पडलेली आहे ढगांची. खूपच सुंदर एरिया, खूपच सुंदर. आणि रस्ते छान असल्यामुळे हा एरिया बाईक टूर किंवा सेल्फ ड्रिव्हन कार तुझ्यासाठी बेस्ट आहे. वन ऑफ द बेस्ट लोकेशन इन द वर्ल्ड म्हणू शकतो आपण. मागच्या वर्षी जिथे आपण लंचला थांबलो होतो रिटर्नच्या वेळेस इथेच आत्ता लंचला थांबलो आहेत. दुपारचे 2 वाजले आहेत. मानसरोवरकडे जाताना आपण मागच्या वर्षी इथेच येताना थांबलो होतो. मागच्या वर्षीचे ज्यांनी व्हिडिओज बघितले असतील त्यांना हे असे झेंडेवाले झोपड्या आठवत असतील. इथेच ते फिश वगैरे होते बघा. भरपूर बसेस आलेल्या आहेत. खूप हवा आहे. भयानक थंडी जाणवते हवेमुळे. दुसऱ्या बसवाले लाईनमध्ये लागले तिकडे. आपलं जेवण येईल इकडे. आता कानं झाकून घ्या.
कानं टाकलेत ना आता. कधी नसतं, कधी रेकॉर्डिंग करत असतो, कधी नसतं, काही कळतच नाही ते. नॅचरल आले पाहिजे. नाही हात धुवूनच चालत खाल्ले मी. त्याच्यामध्ये फिश बघा, ते जे मागचं आहे ना, थोडंसं काहीतरी फळ वगैरे घेऊन जाताना थोडंसं टाका तिथे, असं झुंबड येते पूर्ण फिशची. हो, खूप खूप जास्त फिश आहेत. आता इथे कसं भात वगैरे उरलेलं असतं ना, सगळे टाकतात त्याच्यामध्ये. आणि इथे फिश मारायला अलाउड नाही आहे, पकडायला, त्याच्यामुळे ते खूप वाढलेत. हो. शेरपाची आले का गाडी? नीमा भाई आज क्या खिलाने वाले हो? वो तो पता नहीं है मेरे को, उधर पूछो। नहीं, आप बताना चाहिए. मेरे को पूछ रहा है, आप बताना चाहिए क्या खिलाने वाले हो. पता नहीं, सच में पता नहीं। ऐसा कैसा? वो सेफ इधर है ना, उसको पता होना चाहिए। अशी ये जेवणाची मेरे डिपार्टमेंट में है ही नहीं। अशी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. कहाँ जाएंगे वो ये तो- मैं कौन बताऊं? क्या खिलाना है वो मैं नहीं पता चला। 3 मास्टर है ना। 100 लोक आहेत, त्याच्यामुळे थोडीशी लाईन जास्त असते. फळं वगैरे कापून रेडी आहेत. टीम लिडरचा असण्याचा फायदा, कधी पण जाऊन खाता येतं. काय लोकेशन आहे राव. हे मोठ्या मधल्यापेक्षा सगळेजण जेवायला बसलेले आहेत. ओके जेवण आजचं? मस्त ना, लागले पोरं लाईन मध्ये आपले. काका कुठे आहेत? का जेवत नाहीत? ओके, हा ठीक आहे ना. तिथे होती की जागा बसायला? मध्ये बसून घ्यायचं. चल रे तिकडे ये, चल. इकडच्या बाबूला आपली भाषा कळत नाही ना, पण जा म्हणले की यायचं उलट.
हा. मानसरोवर लेकचं पहिलं दर्शन झालेलं आहे. हॅलो 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 मानसरोवर येथे आपलं आगमन झालेलं आहे. हवा खूप जास्त आहे. कैलास पर्वताचं दर्शन होत नाही आहे, पण मानसरोवर मस्त दिसतो इकडून. फर्स्ट ग्लिम्सम मानसरोवरचे. हे बघा, या साईडला पूर्ण मानसरोवर आहे आपल्या, आणि या साईडला कैलास पर्वत. सध्या कैलास पर्वत काही दिसत नाही आपल्याला. या साईडला हा पूर्ण चेकपोस्ट आहे. इकडे आपली एंट्री होते. एंट्री झाल्यानंतर आपल्याला मध्ये जायची परमिशन मिळते. थोडंसं अजून क्लिअर असलं असतं तर आपल्याला कैलास पर्वताचे दर्शनच झाले असते आत्ता. खूप जास्त हवा आहे, पण मानसरोवर लेक बघू शकता तुम्ही. सुंदर शांत निळशार पाणी दिसतंय. खूप सुंदर. हर हर महादेव. खूपच सुंदर. खूप नशिबान समजतो मी स्वतःला, कारण की मला दुसऱ्यांदा इथे यायला मिळतंय. आयुष्यामध्ये दुसऱ्यांदा इथे येऊन खूप छान वाटतंय. खूप नशीबवान आहे की दुसऱ्यांदा इथे यायला मिळतंय, आणि दुसऱ्यांदा कैलासपतींचं दर्शन होईल. मानसरोवर लेकचं तर झालेलंच आहे. खूप नशीबवान समजतो मी स्वतःला. खूप नशीबवान. वेगळंच फिलिंग आहे इथे आल्यानंतरचं. खूप भावनिक व्हायला होतं, शब्द सुचत नाहीत. वेगळंच अनुभूती आहे. इथे आल्याशिवाय तुम्हाला नाही एक्सपिरियन्स घेता येणार या गोष्टींचा. खूपच वेगळ्या लेवलचं आहे हे. ढगं आहेत, नाही तर कैलासपतींचं पण दर्शन झालं असतं. हे बघा, या साईडला कुठेतरी आहेत ते. खूप सुंदर. मागील वर्षी आपल्यासोबत फक्त 3 यात्रेकरू होते. त्याच वेळेस एक स्वप्न पाहिलं होतं की नाही, मराठी लोकांना आपण नक्कीच घेऊन येऊ शकतो. एक हक्काचं त्यांना माणूस स्वतःला मी साबित करू शकतो. यावर्षी आपल्यासोबत 16 जण आलेले आहेत. खूप मनाला प्रसन्नता वाटते, खूप शांतता वाटते, धन्यता वाटते की मी हे करू शकतोय. आणि फसवणूक बरेच होतात, पण नाही, आज बाकीच्यांना मराठी लोकांना एक हक्काचं कंपनी मी देऊ शकतोय की ते माझ्यासोबत येऊन कैलास मानसरोवर यात्रा करू शकतात.
खूप धन्यता वाटते, खूप नशिबान समजतो मी स्वतःला की मला आज दुसऱ्या वेळात आयुष्यामध्ये कैलास मानसरोवर येथे येता आलं आहे. मानसरोवरचे दर्शन दुरून झालेलेच आहेत. आता पुढे जाऊन जल पण भरायचं आहे, पूजा पण करायची आहे आणि उद्या किंवा आज सुद्धा कैलासपतींचं दर्शन होऊ शकतं. एव्हरीथिंग इज पॉसिबल. खूप 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 भारी वाटतं मला, खूप खूप भारी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. 102 किलोमीटरची मानसरोवर लेकची परिक्रमा बसमधूनच सुरू झालेली आहे. साधारण 1-1.25 तासानंतर आपण पाणी भरण्यासाठी, जल भरण्यासाठी थांबतो. सगळा कच्चा रस्ता आहे असा. याच रस्त्यावरून जायचं आहे पुढे आपल्याला आणि पुढे मानसरोवरच्या काठाने हळूहळू परिक्रमा करायची आहे. ही परिक्रमा 90% पूर्ण होते, 100% पूर्ण होत नाही, कारण की रस्ताच तसा आहे आणि बाकीचं पर्वतांचं दर्शन तर नाही होते. पण लेकच्या तिथे क्लिअर वातावरण आहे. ऊन पण पडलेलं आहे थोडंफार. पोहोचतच आलोत आपण. सुंदर असं दृश्य दिसतं आपल्याला मानसरोवर लेकचं. एका साईडला बर्फ असलेले पहाड, मागच्या वर्षी इथे रस्त्याचं काम चालू झालं होतं आणि आता रस्ता पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. अर्धा तास कच्चा रस्ता होता, आता हा रस्ता बघा किती सुपिरियर झाला आहे. राईट साईडला पूर्ण मानसरोवर लेक आहे आपल्या आणि हा रस्ता खूपच मस्त झालेला आहे. आता कुठेपर्यंत झालं आहे माहीत नाही. मागच्या वर्षी बरंच मोठं रस्त्याचं काम चालू होतं. इकडे मानसरोवर लेक. शेवटी ज्या दिवसाची प्रतीक्षा होती. प्रशांत भाऊ इकडे 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 इकडे. शेवटी ज्या दिवसाची प्रतीक्षा होती सर्वांना, तो दिवस आलेला आहे. आपण मानसरोवर लेकच्या काठी आहोत, पाहू शकतात. खूप प्रसन्न वातावरण आहे. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. बघा मानसरोवरचं जल. ओम नमः शिवाय. सगळे आपले 5-6 बस इथे लागलेले आहेत आणि सगळेजण पाणी भरून घेत आहेत. प्रशांत भाऊ. हर हर महादेव. मानस सरोवर परिसरात आलेलो आहो. हर हर महादेव. पवित्र मानस सरोवर परिसराजवळ आलेलो आहे. मानस सरोवर परिसर असा अत्यंत पवित्र गोडा पाण्याचं हे तलाव आहे. इथे हंस वगैरे दिसत आहेत. एकदम समाधान वाटते आणि इतकं आनंद वाटायला लागला की जीवनाचं सार्थक झालं असं मला वाटते. पैशापुढं या निसर्गाची किंमत हेच नाही. त्याच्यामुळं प्रत्येकाने यावं, दर्शन घ्यावं आणि आपलं जीवन सार्थक करावं असं मला वाटते. धन्यवाद. हर हर महादेव. तुमचीच कृपा आहे, त्याच्यामुळेच मला या ठिकाणी दुसऱ्या वेळेसुद्धा येता आलं. नाही
तुमचं बोललं नसतं तर इथे येणं इम्पॉसिबल आहे. खूप लोकांचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न आपण प्रत्यक्षात पूर्ण करतो. हर हर महादेव. कसं वाटतंय? छान वाटतंय. मनातली इच्छा पूर्ण झाली आहे, होते. त्यामुळे खूप छान वाटतंय. आनंद, समाधान अशा भावना व्यक्त नाही करतायत. पाणी करून घ्या, रुद्राक्ष करून घ्या. काकू बुडून घ्या. पूजा करायची, बुडून घ्यायचं याच्यात. उद्या पण तेच ना. काय उद्या करा, काही प्रॉब्लेम नाही. करा, काही प्रॉब्लेम नाही. चालत यायचं ना 10 मिनिटं वॉकेबल. येस, बोला. ये शब्दच मिळत नाहीये काय माणसं रोरला येऊन. खूप मस्त वाटतं इथे. बोल बोल बोल. नाही मला बोलताच येत नाही. बोल. एवढं आनंद झाले इथे येऊन आणि हे कॅमेरामध्ये कॅप्चर करायचं पण नाही. अनुभवाची गोष्टी. चल बस. अरे बोला. चला, जीवनाची इच्छा पूर्ण झाली. हर हर महादेव. बस अजून एक सगळ्यात मोठी इच्छा बाकी आहे. हो आहे ती आहे. दर्शन बाकी आहे. हो येस, तेही होईल. झालेलं नाहीये. तेही होईल. होईल, उद्या. नक्की होईल ते. खूप थँक्यू व्हेरी मच. चेहरा दिसू द्या मला एकदा. काय हां, खूप छान वाटते. शब्द नाही माझ्याकडे. अप्रतिम नजारा आहे इथे. खूपच छान. हे परमेश्वरा, दर्शन घेऊन खूप धन्य झाले मी. परमात्मा सर्वांना सुखी ठेव, मस्त ठेव, आनंदात ठेव. खूप छान वाटलं. संतोष. शंभो शंभो हर हर महादेव. हर हर महादेव. शंभो. काय म्हणतो? बोला. एकदम छान वातावरण आहे, मस्त. अच्छा, आज मानस सरोवर येथे आहोत. एकदम छान वातावरण आहे. छान. आम्ही घरच्यासाठी पाणी घेऊन जात आहोत आणि खूपच सुंदर वाटलं. शांत एकदम. हवा आहे थोडी छान, पण आल्हाददायक आहे. वाटतंय कसं? किती वर्षापासूनची इच्छा होती इथे यायची? अरे, हे जीवनातून एकाच दुसऱ्या वेळेसच शक्य होत आहे. अगदी इच्छा खूप दिवसाची होती, पण मध्ये 5 वर्ष बंद होतं ना चीनच्या ह्याच्यामुळे, प्रॉब्लेममुळे. पण आता आज एकदम धन्य वाटतं. ओके, थँक्यू. बघू शकतात लोकांचे कसे अनुभव आहेत. Yes, Mr. Piyush. बोला. How was the experience? एक्सपिरियन्स कसं वाटलं? खूप छान आहे, सुंदर आहे. समोर मस्त बर्फाच्छादित डोंगर, माउंटन्स म्हणू आपण इंग्लिशमध्ये. आईची इच्छा होती की इथे यावं, पाणी भरून घेऊन जावं. तर आता त्याच्यासाठीच सध्या पाणी भरतोय. हां, काय नाही, मला मानसरोवरची इच्छा होती, पूर्ण झाली. एकदम तृप्त झाल्यासारखं वाटतं मानसरोवराला आला. हे दर्शन. आता पुढची यात्रा पण यशस्वी व्हावी हीच इच्छा शंकराकडे.
मी 8वीला होते तेव्हा आमच्या इतिहास भूगोलाच्या मॅडमकडून याबद्दल ऐकलं होतं. तेव्हापासून मनात इच्छा होती आणि जवळजवळ 40 वर्षांनी आज ही इच्छा पूर्ण होते. खूप समाधान वाटते आणि ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्या सगळ्यांना कैलास मानसरोवरचं दर्शन हो अशा मी त्यांनाही शुभेच्छा देते. देवाला तशी विनंती करते. धन्यवाद. कांदा दम लागलाय तर मला बोलता येणार नाही. जास्त महत्वाचं आहे. एक एक्झॅक्ट एक्सपिरियन्स ये इकडे. हे बघ. हर हर महादेव मित्रांनो. हे बघा, या 4 दिवसापासून आम्ही या बाटल्या गोळा करत आहे हे जल भरण्यासाठी. मानसरोवरचं जल भरून सर्व जेवढे भाविक आहेत पुण्यामधले मुंबईमधले ह्या सर्वांना मी हे जल देणार आहे. पवित्र जल आहे. बालदी भरून संतोष भाऊ आणतात ते आता आम्ही ह्याच्यामध्ये भरणार आहे. हर हर महादेव. कुठलं नको बोला की. अरे बोल डायरेक्ट. बोला ना तसं. नमस्कार, हर हर महादेव. फार छान वाटतंय मानसरोवरला येऊन. स्वप्न साकार झालं आहे आणि या अशा टायमाला आलो आहे जेव्हा चीन लोकांना परमिट देत नाही आहे तेव्हा आम्हाला परमिट मिळाले आणि आम्हाला दर्शन होतं आहे मानसरोवरचं आणि कैलाशचं. खूप खूप आभार. समोर कैलाश पर्वत आहे, इथूनच दर्शन होतं आहे. होपसो वादळ निघेल, दर्शन छान होणार. खूप खूप धन्यवाद. हो. हर हर महादेव. जे आपण गिफ्ट लोकांना प्रसाद म्हणून जे रुद्राक्ष घेतले होते ते आपण शुद्ध करून घेत आहोत लेकमध्ये. तुम्ही बघू शकता पाणी किती स्वच्छ आहे. हे बघा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. कसं वाटतंय काकू? नाही नाही नाही, इकडे नको. बकेट घेतलेली आहे, बकेटमध्ये घ्या. काय इथंच आहे बकेट आहे का? पाणी टाक. चल इथं उभं राहते काकूंना पाणी टाकून घे. नाही नाही, पहिले उभं कर काकून इकडे. इथं उभं राहा काकू. पाणी टाक पायावर. चला. आम्हाला पण लावू द्या थोडंफार. हे ठेव रे मध्ये. ओम नमः शिवाय. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता पवित्र असं मानसरोवर लेक. खूप वर्षांची इच्छा असते, खूप जणांची इच्छा असते, प्रत्येकाचं पूर्ण होत नाही. महादेवाचे आशीर्वाद आहे, त्यांची कृपा आहे. त्याच्यामुळे एका वर्षाच्या 2 वेळा दर्शनासाठी त्यांनी बोलवून घेतलेलं आहे. अजून 2 महिन्यांनी सुद्धा दर्शनाचा योग याचे चान्सेस आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये. खूप 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 धन्यता वाटते इथे आल्यानंतर. खूप पवित्र असं आहे आणि याच्यामधून आपण जल भरून घेऊ शकतो. त्याच्यानंतर मानसरोवरमधले दगड वगैरे पाहिजे असतील ते आपण इथे भरून घेऊ शकतो. आता बघा संतोष भाऊ इथे आंघोळ करत ते घे. ओम नमः शिवाय. हा, मी पाणी घेतो डोक्यावर. ओम नमः शिवाय. आपण आंघोळ तर करणार नाही आहेत, पुढच्या वेळेस बघूयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. असंच आशीर्वाद राहू द्या. ओम नमः शिवाय. आपण 2-3 घरच्यासाठी दगड घेऊया त्याच्यामधले. हे बघा, हे दगड आपण पूजेसाठी घेऊ.
ओम नमः शिवाय, हर हर महादेव. कसं वाटतं? खूप छान वाटते. जन्मल्यापासून आमचे महादेव आहेत ना माझ्या माहेरचे, ते कैलास मानसरोवरावरून आलेले आहेत, त्यांनी अवतार घेतलेला आहे. सो आज खूप म्हणजे सगळ्या जन्माचं सार्थक झालं असं वाटतंय. थँक्यू. मानसरोवर लेक झालं की सुंदर असे रस्ते झालेले आहेत. तुम्ही माझ्या मागे रस्ता बघू शकता. तिथून हार्डली 5 मिनटं ड्राईव्ह केल्यानंतर आपण पोहोचतो तर राक्षसस्थान येते. खूप जोरदार हवा सुरू आहे. जोरदार हवा चालू असल्यामुळे सगळं उडतंय. हे बघा, हा आहे राक्षसस्थान. मानसरोवरपासून हार्डली 500 मीटर किंवा 1 किलोमीटर अंतरावर आहे. पण इथलं पाणी जे आहे हे खारं पाणी आहे. खारं पाणी आहे इकडे. जवळ जायला अलाउड नाही आहे. याच्यामध्ये कसल्याही प्रकारचे जीव नाही आहे, म्हणजे फिश वगैरे काही नाही आहेत. डेड आहे. राक्षसस्थान. निसर्गाची किमया बघा. हार्डली 1 किलोमीटर अंतरावर गोड पाणी आहे आणि इथे खारं पाणी. दोघांची हाईट सेम, एरिया सेम, सगळं सेम, पण पाण्यामध्ये खूप जास्त डिफरन्स. एक आहे राक्षसस्थान, एक आहे पवित्र असं मानसरोवर. मानसरोवरमध्ये सगळेजण पूजा करतात, पाणी घरी घेऊन जातात आणि इथे कोणीही काही करत नाही. तुमची वृत्तीच ठरवते तुम्ही कसं आहात. राक्षसस्थान माझ्या मागे पाहू शकतात. हॅलो. तर आपल्याला मानसरोवरच्या काठी मुक्काम मिळालेला नाही आहे. थोडंसं अलीकडे साधारण 1 किलोमीटर अलीकडे नवीन प्रिमायसेस झालेले आहेत. मागच्या वर्षी अंडर कन्स्ट्रक्शन होते, आता हे व्यवस्थित प्रिमायसेस झालेले आहेत. इथे आपल्याला रूम मिळाली आहे. काही रूम डबल आहेत, काही ट्रिपल आहेत, काही कॉड आहेत. असे वेगळे ठिकाणी वेगवेगळे रूम आहेत. तर इकडे आपली चहा कॉफीची व्यवस्था. यस बोलिए. ये हमारे तिबेटियन गाईड. यस बोले हे बघा, इकडे पण मोबाईलचं वेट चालू आहे. असं छान असं व्यवस्थित केलेलं इकडे. इथे बुखारी आहे मस्त गरम गरम. चलो झालं चहा कॉफी. हो, चहा कॉफी झाला. चला रूम दाखवत. आणि मेन म्हणजे हे प्रिमायसेस झाल्यामुळे आता या ग्रुपला तरी मानसरोवरला ओपनमध्ये वॉशरूमला जायची गरज नाही पडणार. औ डूम बँग झालं. हे असं इथे कॉमन टॉयलेट्स आहेत. इथे थांबा दिसू द्या. हां दिसले. ऑल ओके. ऑल ओके. जायचंय चालत. हो, चालत जायचं उद्याला. उद्या नाही, परवा परवा जायचं. येस, उद्या आपलं दार्चन. हे बघा, ही अशी रूम मिळाली. इथे चार बेड आहेत आणि या साईडला टॉयलेट, कॉमन टॉयलेट बाथरूम्स आहेत या साईडला. इकडे हे मोठे रूम आहेत थोडेसे. इकडे कॉमन टॉयलेट बाथरूम आपल्याला. आणि हे वरती जे आहेत, वरती सगळे मिळेल आपल्याला. काका आलेले आहेत. ऑल ओके काका. नाही, ते वरचं ओपन करतो, थांबा सांगतो त्याला. सध्या साधारण किती टेम्परेचर आहे? फील्स लाईक -1 चालू आहे. 5 आणि फील्स लाईक -1. हवा लागली तर अजून जास्त. बाहेर थंडी आहे. रूममध्ये पण वाजती आहे. पांघरायला वगैरे त्यांनी दिलेत. 2 ब्लँकेट दिलेत प्रत्येकाला. एक उशी, एक ब्लँकेट आणि एक व्हाईट.
असं प्रत्येकाला दिलंय. चार्जर दिलं आहे आणि एक एक्सटेन्शन वायर दिलेली आहे. याच्यामध्येच आपलं इथे सगळं पसारा सगळं इथे खाली लावलं आहे. वॉशरूम रूम म्हणजे रूममध्ये नाही आहेत, कॉमनमध्येच आहेत, बिल्डिंगमध्येच आहेत. बाहेर त्याची गरज नाही आहे, पण कॉमन आहेत. आणि आत्ताच काहीतरी एका वॉशरूममध्ये पाणी येत नाही, फ्लश होत नाही आहे. आणि इथे जवळपास 60 जण राहतात या बिल्डिंगमध्ये. बाकी 40 लोकांना बाजूची बिल्डिंग दिलेली आहे. पियुष असं मध्ये घुसून बसलाय. काय होतंय? काही नाही, इथे बसा असं वाटतंय, बाकी काही नाही. पण स्टार्स बघायला जायची इच्छा अजून आहे. बघूयात काय होतं. थंडीमध्ये मागच्या वेळेसपेक्षा थंडी जास्त आहे, कारण की मागच्या वेळेस आपण ऑगस्ट महिन्यामध्ये आलो होतो. आत्ता जून महिना चालू आहे. थंडी जास्त आहे त्या मानाने. आणि आपल्याला जी राहायची सोय आहे ती, जो आश्रम होता लास्ट इयरचा तो बंद केलेला आहे. तिथे आता कोणीच राहत नाही. त्याच्या अलीकडे काहीतरी हे ठेवलेत म्हणतात आहे, कॅबिनेट्स जसे असतात ना तसं काहीतरी ठेवलेले आहेत. ते आता उद्याच कळेल तिथे गेल्यानंतर. पण इथून साधारण 1.25 किलोमीटर मानसरोवर आहे. जाताना काही वाटणार नाही, येताना थोडंसं चढ आहे. लास्ट इयर ते एक मॉनेस्ट्री होती वरती, कुठल्या तरी व्हिडिओमध्ये असणार आहे ती, तर तिथे थोडंसं चढ आहे. त्याच्यामुळे बघूया आता बस जाईल नाही जाईल उद्याच कळेल. उद्याचा प्रोग्राम असा असेल की 7 वाजता पूजा करायची, 9 वाजता ब्रेकफास्ट करून निघायचं. आणि दार्चेनला लंच करायचं, चेक इन करायचं आणि त्याच्यानंतर मग अष्टपथला जायचं. आणि कुणाला काही शॉपिंग वगैरे करायची असेल तर ते करायची. आणि आत्ता घोड्यांचं डिटेल्स वगैरे आपल्या गाईडला द्यायचे आहेत, म्हणजे तो घोडा अरेंज करेल परवासाठी. चालत जाणारे किती आहेत माझ्या मते? आपण 3, दुरुक्कर ते तिघी 6 झाले. आणि त्याच्यानंतर सुप्रिया 7. हे ते काका शेळकंदे ते 2 जण, 8, 9. 30 लोकांच्या ग्रुपमध्ये 9 जण घोड्यावर म्हणजे चालत करणार आहेत. बाकीचे घोडा किंवा मग दार्चेनलाच थांबणार आहेत. नितीन बहुतेक दार्चेनलाच थांबेल. परिक्रमा उघड आहे ह्याच्यासाठीच की सकाळपर्यंत सगळे एन्थुजियास्टिक होते. कालचं सागाचं वातावरण बघितलं, बरेच जण चालत जे येणार होते ते घोड्यावर कन्वर्ट झाले. आजचं बघितलं, घोड्यावरून डायरेक्ट रूममध्येच शिफ्ट व्हायचं चालू आहे त्यांचं. बघूयात कसं होतं आता. तोपर्यंत उद्या सकाळी काउंट घेणार नाही, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही किती होतं ते. त्यानंतर रात्री बरेच जण आम्ही तारे बघण्यासाठी मानसरोवरच्या काठी गेलो. तिथे स्वच्छ आणि शुभ्र निरभ्र आकाश दिसतं, खूप सारे तारे दिसतात आणि चक्क आम्हाला गॅलेक्सीसुद्धा दिसली. बऱ्याच जणांना तारे तुटताना जो अनुभव होतो त्याचा पण अनुभव झालेला आहे. रात्री साधारण आम्ही 1:30-1:15 वाजता रूममधून निघालो.